गुड इव्हिनिंग ऑल ऑफ यू. सगळ्यांना माझा आवाज येतोय का? चॅट बॉक्समध्ये रिप्लाय करा. ओके. चला सगळ्यांनी सायन्सचं टेक्स्टबुक ओपन करा. ओके. मला सांगा सगळ्यांना स्क्रीन विजिबल आहे का? चॅट बॉक्समध्ये एकदा सांगा मला. सगळ्यांना स्क्रीन विजिबल आहे? ओके. तर चला स्टार्ट करूया. तर लास्ट टाइम आपण काय बघितलं होतं? मायक्रो ऑर्गॅनिझम्स बद्दल स्टडी केला होता. ओके. कुठले कुठले डिफरंट टाईप्सचे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात आणि त्यांचे शेप्स वगैरे, स्ट्रक्चर वगैरे. ओके. हे सगळं आपण बघितलं होतं. नंतर आपण हे सुद्धा बघितलं होतं की कसे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आपल्याला युजफुल आहेत. ओके. हे सुद्धा आपण बघितलं होतं. परत मायक्रो ऑर्गॅनिझम्स कुठे कुठे असतात हे सुद्धा आपण बघितलं होतं. ओके. तर आपण हे सुद्धा बघितलं होतं की मायक्रो ऑर्गॅनिझम्स कुठे असतात. ओके. कुठे ग्रो होतात आणि ते आपल्याला कसे युजफुल आहेत हे सगळं आपण बघितलं. ओके. तर थोडासा पार्ट राहिला होता आपल्या लेसनचा, तो आज आपण कम्प्लीट करूया आणि नंतर आपण नेक्स्ट लेसनला स्टार्ट करूया. ओके. सगळ्यांना माझा आवाज क्लिअर आहे का? एकदा चॅट बॉक्स मध्ये सांगा, म्हणजे आपण जो राहिलेला पार्ट स्टार्ट करूया. ओके. तर लेट्स स्टार्ट. आज आपण बघणार आहोत हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम. जसे आपल्याला युजफुल होते मायक्रो ऑर्गॅनिझम, तसे आता हार्मफुल म्हणजे कुठल्या मायक्रो ऑर्गॅनिझम्समुळे आपल्याला हार्म होतं. ओके. कुठले मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ते हार्मफुल आहेत ते आज आपण बघणार आहोत. ओके. तर बघा, व्हॉट हॅपन्स टू द स्वीट मीट ऑर अ ब्रेड फॉरगॉटन इन अ लंच बॉक्स फॉर अ 3 or 4 days. बघा, आता तुम्ही जर तुमच्या डब्यामध्ये चुकून मिठाई नाहीतर पाव वगैरे राहिला असेल 3-4 दिवस, तर त्या पावाचं आणि त्या मिठाईचं काय होतं ते तुम्हाला विचारलंय. बघा, खूप दिवस झाले आणि तुमच्या डब्यामध्ये मिठाई तशीच आहे पडलेली आणि नाहीतर पावाचा तुकडा वगैरे तसाच आहे, तर काय होतं? त्याला बुरशी आलेली दिसेल ना तुम्हाला. ओके. म्हणजे त्याच्यावर मायक्रो ऑर्गॅनिझम्स काय झालेत? ग्रो झालेले दिसतील तुम्हाला. If a jars of pickles, jams, muramba, etc. are open after a long time, a round layer of white scum or a black particle may appear to have a form on a surface. बघा, तसंच तुम्ही जर तुमचं जर लोणच्याचं वगैरे मुरंबाच्या जर तुम्ही भरण्या उघड्या ठेवल्या खूप उशीर, ओके, खूप दिवसानंतर तुम्ही उघडल्या, ओके, तर त्याच्यावर सुद्धा तुम्हाला काय दिसेल? पांढरा असा लेयर आलेला दिसेल. बघा, व्हाईट कलरचा लेयर आलेला दिसेल. ते म्हणजेच काय असतात? ते मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात, म्हणजे बुरशी आलेली असते. ओके. ते हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात. तसंच काही काळे काळे पार्टिकल सुद्धा असतात, ते सुद्धा काय एक प्रकारचे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात. इन समर, मिल्क और अँड मीट गेट स्पॉइल्ड क्विकली. फंगस ग्रोज क्विकली ऑन अ मॉइस्ट अँड स्टेल फूड. what do we do with such a spoiled food and why? बघा, तसंच उन्हाळ्याच्या दिवसात जे दूध आहे नाहीतर मांस वगैरे आहेत, ओके, हे पदार्थ काय होतात? पटकन नासतात. ओके. दूध बघा, तुम्ही उन्हाळ्यात बघा, जर दूध तुम्ही लवकर गरम केलं नाही, आपल्याला उन्हाळ्यात 3-4 वेळा दूध गरम करायला लागतं. जर तुम्ही 1-2 वेळाच केला नाही तर उशिरा गरम केलं तर ते दूध नासतं. ओके. तसंच जे शिळे वगैरे पदार्थ असतात, ओलसर अन्न, ओलसर म्हणजे थोडे ओले असे पदार्थ नाहीतर शिळे असतात. ओके. रात्रीचं उरलेलं जे असेल जेवण वगैरे, त्याच्यावर सुद्धा काय ते बुरशी येते. ओके. तर बुरशी आलेल्या अन्नाचं आपण काय करतो आणि का? तर आपण ते बुरशी आलेलं अन्न खातो का? नाही खात, कारण ते हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत. जर ते तुम्ही खाल्ले, ते जसं बुरशी आलेलं जर तुम्ही फूड खाल्लं तर तुम्हाला फूड पॉइझनिंग होऊ शकतं. ओके. बघा, साईडलाच दिलेलं आहे तुम्हाला एक टर्म, फूड पॉइझनिंग. तुम्ही हा शब्द ऐकला असेल खूप वेळा की मला फूड पॉइझनिंग वगैरे झाला, असे खूप जण बोलतात. तर याचाच मिनिंग काय? की जे ॲज दे यूज फूड स्टफ्स they for their own nutrition, some microbes release toxic materials into the food. Such a toxins spoil the food. Eating such a spoiled food can cause loose motion and vomiting. Okay. आता हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स काय करतात? जर त्यांना काही न्यूट्रिशन पाहिजे असेल, ओके, त्यांना स्वतःचं न्यूट्रिशन तयार करायचं असेल, तर ते काय करतात? जे आपलं फूड आहे त्याच्यामध्ये काय करतात? काही टॉक्झिक मटेरियल म्हणजे काही विषारी पदार्थ त्याच्यामध्ये काय करतात? ते मिसळतात.
ओके, म्हणजे त्यांच्या आता हे हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ना. आता जसे बुरशी वगैरे आहे, अल्गी वगैरे, ते सगळे हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहे. मग त्यांना काय न्यूट्रिशन पाहिजे असतं. मग त्यांना आपल्या फूड मधून न्यूट्रिशन मिळतं. आपल्या फूड मध्ये काय आहेत? काय ऑर्गॅनिझम्स आहेत ना आपल्या फूड मध्ये, जसं तुम्हाला माहिती आहे कड मध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहे, ते आपल्याला हेल्पफुल आहे. ओके, तर त्यांना काय पाहिजे असतं? आपल्या फूड मधलं जे काही ऑर्गॅनिझम्स आहे ते युजफुल आहे, तर त्यांना ते स्वतःच्या न्यूट्रिशनसाठी, स्वतःच्या पोषण होण्यासाठी त्यांना पाहिजे असतं. मग ते काय करतात? ते ऍब्झर्व करतात. ओके, ते ऍब्झर्व करतात आणि स्वतःकडे असलेले जे टॉक्झिक मटेरियल्स आहे, म्हणजे विषारी पदार्थ, ते त्या फूडमध्ये टाकतात. ओके, मग त्या फूडमध्ये टाकतात ते, आणि जर ते फूड आपण खाल्लं तर आपल्याला काय होतं? उलट्या नाहीतर लूज मोशन सारखे काय होतात? डिसीज होतात. तर त्यालाच काय बोलतात? फूड पॉइझनिंग. कळालं सगळ्यांना फूड पॉइझनिंग टर्म? जरा चॅट बॉक्स मध्ये सांगा. सगळ्यांना फूड पॉइझनिंग कळालं का? ओके, आता इथे सांगितलंय ऑलवेज रिमेंबर. ओके, ते ईट फ्रेश अँड प्रॉपरली कवर्ड फूड. आता तुम्हाला काय सांगितलं? नेहमी ताजे आणि झाकलेले अन्न खा. ड्रिंक बॉइल वॉटर, नेहमी उकळलेलं पाणी प्या. होल्ड द हँडकरचीफ ओव्हर युअर माउथ अँड नोज वेन यू कफ अँड स्नीज. जेव्हा तुम्ही शिंकता नाही तर खोकता तेव्हा काय करायचं? तुमच्या तोंडासमोर रुमाल ठेवायचा आहे. कारण ते काय होणार? तुम्ही शिंकल्यानंतर जे जर्म्स वगैरे असतील, ओके, ते मायक्रो ऑर्गॅनिझम्स होतील, ते काय होतील? हवेमध्ये पसरतील. ओके, ते हवेमध्ये जर पसरले तर ते दुसऱ्यांना होतील. ओके, कळालं? मग असं सगळीकडे डिसीज काय होईल? तो पसरेल. ओके, डोंट अलाव गार्बेज अँड वॉटर टू अक्युमुलेट अराउंड युअर हाऊस. आणि काय सांगितलं? तुमच्या घराभोवती कचरा वगैरे आणि पाणी साठून ठेवायचं नाही. ओके, तर या गोष्टी सगळ्यात नेहमी लक्षात ठेवायचं. ओके, नेक्स्ट. आता नेक्स्ट काय दिलं? पॅथोजन, डिसीज प्रोड्युसिंग मायक्रो ऑर्गॅनिझम. आता पॅथोजन म्हणजे काय? जे डिसीज प्रोड्यूस करतात. आता ज्या मायक्रो ऑर्गॅनिझममुळे आपल्याला डिसीज होतात, रोग होतात, त्याला काय बोलतात? पॅथोजन. ओके, रोगकारक सूक्ष्मजीव बोलतात त्याला मराठीत. Pathogens may be present in a water bodies contaminated with the sewage and dirt from the surroundings, in food left uncovered in unhygienic condition, with house flies sitting on it, etc. बघा, आता हे जे पॅथोजन्स आहेत हे कुठे असतात? हे जे रोग म्हणजे जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, जे डिसीज प्रोड्यूस करतात, हे कुठे असतात? जिथे पाणी साठलेलं असतं. ओके, जिथे घाण असते, घाण पाणी साठलेलं असतं. ओके, सिवेज वॉटर नाहीतर डर्ट, जिथे काही कचरा वगैरे असतो तिथे काय करतात? तिथे हे सगळं माशा बसलेल्या असतात. त्याच माशा कुठे येऊन बसतात? जर तुम्ही फूड, आता बाहेर जे विकायला फूड असतं हातगाडीवर वगैरे, तर त्या फूडवर बघा काय कधी कधी माशा येऊन बसलेल्या असतात. तर त्या माशा कुठून येतात? याच कचऱ्यावर बसलेल्या असतात त्या माशा, त्या परत जाऊन त्या फूडवर बसतात. ओके, तर असेच जे ते कंटॅमिनेटेड फूड आहे, कंटॅमिनेटेड म्हणजे खराब झालेलं, ओके, दूषित झालेलं ते फूड आणि वॉटर जर आपण कंझ्युम केलं, इफ सच अ कंटॅमिनेटेड फूड और वॉटर इज कंझ्युम, we may fall ill with a disease of alimentary canal like amoebiasis, टायफॉइड, कॉलेरा, हिपॅटायटिस, गॅस्ट्रो, एक्सेट्रा. बघा, आता हे जे खराब झालेलं जे आहे त्याच्यावर माशा बसलेले हे आहेत, माशा बसलेले फूड नाहीतर पाणी जर आपण काय केलं? पिलं नाहीतर खाल्लं, तर आपल्याला काय होतात? रोग होतात. ओके, तर कुठले रोग होतात आपल्याला? टायफॉइड, कॉलरा, कावीळ, गॅस्ट्रो, हे सगळे अन्न नलिकेचे, जे एलिमेंटरी कॅनल माहिती आहे ना तुम्हाला, आपली जी अन्न नलिका आहे ज्याच्यातून आपलं सगळं डायजेशन होतं, तर ती एलिमेंटरी कॅनलचे काय होतात? आपल्याला डिसीज होतात. पॅथोजन्स आर रिलीज इन द एअर वेन अ पर्सन हॅव्हिंग अन इन्फेक्शन ऑफ ए कफ, इन्फेक्शन ऑफ द रेस्पिटरी ट्रॅक, स्नीज और कफ. आता हे जे पॅथोजन्स आहेत हे एअरमध्ये कसे जातात? कसे जातात? आता तुम्हाला मगाशी सांगितलं खोकल्यावर आणि शिंकल्यावर जे तुमचे जे बॉडीमध्ये जे असतील बॅक्टेरिया वगैरे, ओके, ते काय होतात? हवेमध्ये मिसळतात. ओके, आणि आपण काय करतो? हवा काय करतो? ब्रिदिंग करतो ना आपण. तर ब्रिदिंग केल्यानंतर ती एअर आपल्या बॉडीमध्ये जाते. मग आपल्या त्या एअर सोबत आपल्या बॉडीमध्ये काय जातं? ते पॅथोजन सुद्धा जातात. ओके, आणि ते पॅथोजन आपल्या बॉडीमध्ये गेले तर आपल्याला पण डिसीज होतात. कुठले? कॉमन कोल्ड, कफ, डिप्टेरिया, निमोनिया, ट्युबरक्लॉसिस,
हे सगळे जे आहेत डिसीज, सर्दी, खोकला, निमोनिया, ट्युबरक्लोसिस, हे सगळं आपल्याला रोग होतात. ओके. Next, mosquito reproduce in a places like a heaps of garbage, drains, stagnant water, etc. Microbes that cause disease like a malaria, dengue, elephantiasis, yellow fever, chikungunya, Zika fever, etc. gain entry into the human body through the bite of a female mosquito. बघा, आता तसेच आपल्याला जे मॉस्किटो आहे माहिती आहे ना सगळ्यांना, जे डास आहे त्याच्यामुळे कुठले कुठले होतात, मच्छरमुळे कुठले कुठले डिसीज होतात आपल्याला. हे कुठे असतात सगळे, जे डास वगैरे आहेत हे कुठे असतात, जिथे पाणी साचलेलं असतं, कचरा असतो, गटारे वगैरे, इथे काय असतं, सगळे ते मच्छर असतात, डास असतात. ओके. मग जर ती डास जी आहे मच्छर जी फिमेल मॉस्किटो असते, ओके, तर जी फिमेल मॉस्किटो आहे ती जर आपल्याला काय केलं, तिने बाईट केलं, तर आपल्याला हे सगळे डिसीज होतात. कुठले कुठले, डेंग्यू, मलेरिया, एलिफंटासिस अँड येल्लो फिवर, चिकनगुनिया, झिका फिवर, हे सगळे डिसीज आपल्याला होतात. ओके, कळालं सगळ्यांना. तर पॅथोजन काय होते, जे डिसीज प्रोड्यूस करतात, मायक्रो ऑर्गॅनिझम, जे मायक्रो ऑर्गॅनिझम डिसीज प्रोड्यूस करतात त्यांना काय बोलतात, पॅथोजन. आता हे पॅथोजन कुठे कुठे असतात आपण बघितलं, कंटामिनेटेड फूड, कंटामिनेटेड वॉटर. ओके. आणि हे जर कंटामिनेटेड वॉटर आणि फूड आपण काय केलं, कन्झ्युम केलं, तर आपल्याला काय होतं, आपण आजारी पडतो आणि आपल्याला टायफॉइड, कोलेरा यासारखे डिसीज होतात. तसंच आपले जे अजून पॅथोजन आपल्याला कुठून आपल्या शरीरामध्ये, बॉडीमध्ये जातात, तर हवेमार्फत, एअर मधून सुद्धा आपल्या बॉडीमध्ये जातात. जसं आपण दुसरा कोणतरी असेल, त्याला ट्युबरक्लोसिस झालेला असेल फॉर एक्झाम्पल, आणि तो शिंकला आणि त्याने रुमालच नाही घेतला तोंडावर, तर त्याचे जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत बॉडीमधले ते काय होतील, हवेमध्ये जातील. आणि हवेत आपण काय करतो, ब्रिथिंग करतो ना, मग हवा आपल्या नाकात बॉडीमध्ये जाते. मग त्या हवेमार्फत आपले ते जे हे आहेत मायक्रो ऑर्गॅनिझम्स, त्याचे ते सुद्धा आपल्या बॉडीमध्ये जातील आणि आपल्याला सुद्धा ट्युबरक्लोसिस होईल. ओके. आणि नंतर काय सांगितले, मॉस्किटोचं सांगितलंय, सगळ्यांना माहितीये ते मॉस्किटो कुठे असतात, आणि ते झालं त्यांनी जर आपल्याला बाईट केलं तर आपल्याला मलेरिया, चिकनगुनिया हे सारखे काय होतात, डिसीज होतात. कळालं सगळ्यांना. सगळ्यांना कळालं का इथपर्यंत. ओके. नेक्स्ट बघा काय दिलं त्यांनी, स्वच्छ भारत अभियान. आता इथं स्वच्छ भारत अभियान बघा, तुम्हाला माहिती आहे आता पण स्वच्छ भारत अभियान चालू आहे, मोदींनी काढलेलं आहे, सगळ्यांना माहिती आहे. ओके. बघा, ऑलमोस्ट 80% ऑफ ऑल डिसीज ऑकर्स ड्यू टू अनक्लीननेस. बघा, आता जे आपल्या आजार आहेत, आपल्या जे कंट्रीमध्ये जे आजार चालू आहेत ते कशामुळे होतात, 80% ऑलमोस्ट तर अनक्लीननेसनेसने होतात, म्हणजे अस्वच्छतेने होतात. म्हणजे आपला जो आजूबाजूचा सराउंडिंग तो पूर्ण क्लीन नसतो, त्याच्यामुळे काय होतात, हे जे डिसीज होतात. कीप अवर सराउंडिंग क्लीन, अवॉइडिंग लिटर अँड डिस्पोजिंग गार्बेज प्रॉपरली, अवॉइडिंग डिफेक्शन इन अँड ओपन आर सम इझी वेज टू स्टॉप द स्प्रेड ऑफ डिसीज. तर तुम्हाला काय सांगितलंय, तुमचा आजूबाजूचा सगळा परिसर स्वच्छ ठेवा, कुठेही कचरा नका टाकू, आणि उघड्यावर काय करा, उघड्यावर स्वच्छ जे हे आहे टॉयलेटला वगैरे बसू नका, हे सगळं त्यांनी सांगितलं आहे. त्याच्यामुळे तुमचे जे डिसीज वगैरे स्प्रेड होणार नाही. तर स्वच्छ भारत अभियान इज अ नॅशनल मूवमेंट started several years ago to increase awareness about public hygiene along with habits of personal hygiene. Let us participate in this movement by starting a cleanliness drive in our school and neighborhood. बघा, तर काय सांगितलं तुम्हाला, की चला आता तुम्हाला माहिती आहे हे स्वच्छ भारत अभियान खूप वर्षापासून चालू झालेलं आहे, आणि तुम्ही सुद्धा या अभियानमध्ये सहभागी व्हा, सामील व्हा, त्यांनी सांगितलंय. आणि स्वतःच स्वच्छता, वैयक्तिक स्वच्छता, म्हणजे स्वतःच स्वच्छता सुद्धा, स्वतःची पण सुद्धा स्वच्छता करा तुम्ही, स्वतःच हेल्थ सुद्धा तुम्ही क्लीन ठेवा, प्लस आजूबाजूचं जे सराउंडिंग आहे ते सुद्धा क्लीन ठेवा, असं त्यांनी सांगितलं. ओके. नेक्स्ट काय लिहिलंय, मेक शुअर टू चेक. आता तुम्हाला काय सांगितलंय, हे चेक करायला सांगितलं. काय चेक करायला सांगितलं तुम्हाला, इज द वॉटर टँक अँड द वॉटर इन इट इज क्लीन. आता तुमच्या घरामध्ये जर टाकी वगैरे असेल पाण्याची,
ओके. नाही तर बिल्डिंगमध्ये, जे बिल्डिंगमध्ये राहतात त्यांच्या बिल्डिंगची एक टाकी असते, ती तुम्ही काय करा, म्हणजे चेक करा त्याच्यातलं टाकी चांगली आहे का, त्याला तिथे काही फंगस वगैरे नाही आलंय का, मायक्रो ऑर्गॅनिझम्स नाही तिथे झालेत का, नाहीतर त्याच्यातलं वॉटर चेक करा क्लीन आहे का, ते सगळं तुम्हाला बघायला सांगितलंय. आर द वॉटर टँक्स अँड टॉयलेट्स इन द स्कूल क्लीन, तुमच्या स्कूलमधले जे टॉयलेट वगैरे आहेत, वॉटर टँक आहे ते क्लीन आहेत का ते बघा. इज द वॉटर दॅट अक्युमुलेट्स in pots, tires, cans, etc. around the house drain promptly. तर काय सांगितलंय, तुमच्या घराजवळील उघड्यावरील कुंड्या, टायर, पास प्लॅस्टिकचे डब्बे इत्यादी मध्ये पाणी साचलंय का ते बघा. आर द वॉटर स्टोरेज कंटेनर्स क्लीन रेग्युलरली, तुमचे जे पाण्याचे भांडी आहेत, पाण्याची टाकी आहे, तुम्ही दिवसातून किती वेळा स्वच्छ करतात ते सुद्धा बघा. ओके. जर तुम्ही जास्त उशीर ठेवला पाण्याची टाकी, आणि एका समजा पाण्याच्या टाकीमध्ये तुमचं खूप दिवस पाणी साचून राहिलं, तर तिथे काय होतं, मायक्रो ऑर्गॅनिझम्स काय होतात, तयार होतात. म्हणजे हे जे मॉस्किटो वगैरे आहेत ते तिथे ग्रो होतात. ओके. समजलं सगळ्यांना? चला नेक्स्ट बघूया. डू यू नो, तुम्हाला विचारलंय, तुम्हाला माहित आहे का, व्हॉट व्हॉट एक्झॅक्टली हॅपन्स वेन वी हॅव फिवर. आता तुम्हाला माहित आहे, तुम्ही बोलता तुम्हाला फिवर आलाय, तर फिवर तुम्हाला कसा येतो, तुम्हाला माहित आहे का, तुम्हाला नक्की ताप येतो म्हणजे काय होतं, तुम्हाला तुमच्या बॉडीमध्ये नक्की काय होतंय तुम्हाला माहित आहे का? सगळ्यांना आवाज येतोय माझा? ओके. तर तिथे तुम्हाला एक इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तुम्हाला ताप येतो म्हणजे तुमचं बॉडीमध्ये नक्की काय होतं ते त्यांनी सांगितलं. ओके. द बॉडी टेम्परेचर ऑफ ए हेल्दी ह्युमन बिंग इज अबाउट 37 डिग्री सेल्सिअस. आता तुम्हाला माहिती आहे, जे आपली जी बॉडी टेम्परेचर आहे, नॉर्मल बॉडी टेम्परेचर किती असतं आपलं, 37 डिग्री सेल्सिअस असतं. ओके. इफ द मायक्रो ऑर्गॅनिझम एंटर अवर बॉडी, अवर इम्युनी सिस्टम स्टार्ट ऍक्टिन अँड बॉडी टेम्परेचर रायजेस. जर तुमच्या बॉडीमध्ये कुठलाही मायक्रो ऑर्गॅनिझमनी एंटर केलं, ओके, तुमच्या बॉडीमध्ये कुठल्या मायक्रो ऑर्गॅनिझम जो आपल्याला हार्मफुल आहे, आणि त्या मायक्रो ऑर्गॅनिझमनी तुमच्या बॉडीमध्ये एंटर केलं, तर आपली जी इम्युनी सिस्टम आहे आपली, ती काय करते, त्याच्यासोबत म्हणजे फाईट करायला स्टार्ट करते. ओके. तिला डिस्ट्रॉय करण्यासाठी ती त्याच्यासोबत फाईट करते. मग ते फाईट करताना काय होतं, आपल्या बॉडीचं टेम्परेचर काय होतं, राईज होतं, आपल्या बॉडीचं टेम्परेचर वाढतं. दिस डिस्ट्रॉय द मायक्रो ऑर्गॅनिझम. मग त्या मायक्रो ऑर्गॅनिझमला डिस्ट्रॉय करण्यासाठी ते काय करतं, आपली बॉडी टेम्परेचर काय करतं, वाढवतं. त्याच्यामुळे आपल्याला वाटतं की आपल्याला ताप आलाय. ओके. कळलं सगळ्यांना? काय सांगितलं इथे, आपलं नॉर्मल बॉडी टेम्परेचर किती असतं, 37 डिग्री सेल्सिअस असतं. जर तुमच्या बॉडीमध्ये कुठला मायक्रो ऑर्गॅनिझम जो आपल्याला हार्मफुल आहे, तुमच्या बॉडीला हार्मफुल आहे, आणि एंटर झाला, तर त्याला डिस्ट्रॉय करण्यासाठी आपली बॉडी टेम्परेचर काय करते, आपली इम्युनी सिस्टीम काय करते, आपल्या बॉडीचं टेम्परेचर वाढवते, राईज करते, आणि त्याच्यामुळे काय होतं, हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स डिस्ट्रॉय होतात. ओके. त्याच्यामुळे आपल्याला काही काळापर्यंत काय वाटतं, आपल्याला गरम, म्हणजे आपलं अंग गरम वाटतं. ओके. नेक्स्ट, कॅन यू टेल व्हॉट हॅपन इफ क्लोथ रिमेन डॅम इन अ रेनी सीझन. तर तुम्ही सांगू शकता का, उन्हाळ्यात तुमचे जे कपडे असतात ते थोडे ओलसरच का राहतात. व्हॉट आर द ब्लॅक और व्हाईट स्पॉट समटाइम्स सीन ऑन अ गनी बॅग्स. तर तुमचे जे पिशव्या असतात बघा, गोणपाटाच्या पिशव्या वगैरे असतात, तर त्याच्यावर तुम्हाला कधी कधी काळे आणि पांढरे डाग का पडलेले दिसतात. वाय आर द लेदर आर्टिकल्स लाईक अ पर्स, वॉलेट्स, बेल्ट्स, फुटवेअर ऑलवेज पॉलिश बिफोर स्टोरिंग अवे. तर तुम्ही जे चामड्याचे वस्तू आहेत, तुमचे तुमचे शूज वगैरे काही असो, ते तुम्ही पॉलिश करूनच का ठेवतात. व्हॉट इज द पावडरी मटेरियल फाउंड ऑन ओल्ड करन्सी नोट्स और अ ओल्ड रबर और अ पेपर. तर जे जुने रबर, कागद, नोटा यांच्या पावडरी सारखा कोणता पदार्थ तयार झालेला दिसतो. ते या सगळ्या क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला बघा इथे दिलेला आहे. ऑल द मटेरियल्स मेन्शन अबाउट दॅट इज गनी बॅग्स, कॉटन क्लोथ्स, पेपर, रबर एक्सेट्रा आर द प्लांट प्रोडक्ट्स. ओके. अँड लेदर इज अ ॲनिमल प्रोडक्ट. सगळ्यांना माहिती आहे कॉटन कशापासून मिळतं आपल्याला, कॉटन, पेपर, रबर आणि जे बॅग्स वगैरे आहेत ते कशापासून मिळतात, प्लांट्स पासून
ते प्रोडक्ट्स तयार होतात. पण लेदर आहे तो कशापासून तयार होतो? ॲनिमलच्या स्किन पासून तयार होतो. ओके. इन अ ह्युमिड ॲटमॉस्फिअर फंगाय and some other microorganism grow on this article and spoil or damage them. तर काय होतं, हे जे ह्युमिड ॲटमॉस्फिअर असतं म्हणजे जरा दमट वातावरण असतं त्याच्यात, तेव्हा काय होतं या पदार्थांवर काय होतं, बुरशी लागते. आणि बुरशी लागून काय करतात ते त्या जे वस्तू आहे सगळ्यांना खराब करतात. ओके. म्हणून हे जे त्याच्यावर काळे पांढरे डाग पडलेले दिसतात आपल्याला रब्बरवर, पेपरवर. ओके. कळालं सगळ्यांना? सगळ्यांना कळालं का लेसन? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके. तर इथेच आपला लेसन कंप्लीट झालेला आहे. ओके. आणि आता जे राहिलेले क्वेश्चन आन्सर आहेत ते तुम्हाला होमवर्क मध्ये कंप्लीट करायचे. ओके. लास्ट टाइम हाफ आपण क्वेश्चन कंप्लीट केले होते. आता जे 2-3च राहिले असतील कदाचित क्वेश्चन ते तुम्ही कंप्लीट करायचे आहेत. ओके. कळालं सगळ्यांना होमवर्क? या लेसनचे जे आहेत क्वेश्चन आन्सर, जे हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्सवर जेवढे क्वेश्चन असतील ते तुम्ही कंप्लीट करायचे. ओके. कळालं सगळ्यांना? कोणाला काही डाऊट आहे? लेसन कळालं सगळ्यांना? सेल स्ट्रक्चर अँड मायक्रो ऑर्गॅनिझम्स. ओके. तर आज आपण आता न्यू लेसन स्टार्ट करूया. अजून आपल्याकडे खूप टाइम आहे. ओके. तर वी आर स्टार्टेड न्यू लेसन. ओके. न्यू लेसन स्टार्ट करूया. तर नेक्स्ट लेसन आपण स्टार्ट करूया. नेक्स्ट लेसन आहे लेसन नंबर, एक मिनिट. ओके. लेसन नंबर 12 आपण स्टार्ट करूया. द मस्क्युलर सिस्टीम अँड द डायजेस्टिव्ह सिस्टीम इन द ह्युमन बीइंग्स. ओके. तर today we are going to start new lesson number 12, द मस्क्युलर सिस्टीम अँड द डायजेस्टिव्ह सिस्टीम इन ह्युमन बीइंग्स. तर या लेसन मध्ये तुम्हाला सांगितलंय आपल्या बॉडी मध्ये मस्क्युलर सिस्टीम बद्दल सांगितलंय आणि डायजेस्टिव्ह सिस्टीम बद्दल सांगितलेलं आहे. ओके. सगळ्यांना स्क्रीन विजिबल आहे का? चॅट बॉक्स मध्ये सांगा. स्क्रीन विजिबल आहे सगळ्यांना? ओके. तर लेट्स स्टार्ट. द मस्क्युलर सिस्टीम अँड द डायजेस्टिव्ह सिस्टीम इन अ ह्युमन बीइंग्स. लेट्स रिकॉल. ओके. बघा तुम्हाला हे ऑलरेडी आधी झालेलं आहे. त्यांनी क्वेश्चन विचारलंय व्हॉट इज मीन बाय ऑर्गन सिस्टीम. तर तुम्हाला क्वेश्चन विचारलंय ऑर्गन सिस्टीम म्हणजे काय, अँड हाऊ आर द बोन्स इन अवर बॉडी जॉईन टू इच अदर. आपल्या जे बॉडीमध्ये जे बोन्स आहेत ते एकमेकांसोबत कसे जोडलेले आहेत, जॉईन झालेले आहेत. ओके. कशाने जॉईन झालेले आहेत? ओके. त्याचा आन्सर तुम्हाला आता इथे या लेसन मध्ये मिळेलच. ओके. चला फर्स्ट आपण बघूया, स्टार्ट करूया मस्क्युलर सिस्टीम. आता मस्क्युलर सिस्टीम, तुम्ही मसल्स हा वर्ड ऐकला असेल. ओके. मसल वर्ड सगळ्यांनी ऐकलाय. तुम्ही बोलता ना कोण म्हणजे बॉईज लोक, सगळ्यांना माहिती आहे मसल्स, त्याचे मसल्स बघा किती छान असं वगैरे. मसल्स सगळ्यांनी ऐकलं असेल ना, जिम मध्ये जातात मसल्स वाढवतात. ओके. तर आता नक्की ते मसल्स म्हणजे काय ते आपण बघायचं. ओके. या लेसन मध्ये ट्राय दिस. क्लोज युअर फिस्ट टाइटली and bend your arm at the elbow. Now feel the upper part of this arm with the fingers of the other hand and what did you experience? बघा तुम्हाला काय सांगितलंय, तुमची जी मूठ आहे, हाताची जी मूठ आहे ती काय करायला सांगितलंय तुम्हाला, घट्ट बंद करायला सांगितलं एकदम. ओके. जसं पिक्चर मध्ये दाखवलंय एकदम घट्ट बंद करायची आणि एल्बो मधून तुमचा जो हात आहे तो काय करायचा, बेंड करायचा थोडासा. ओके. काय करायचा, बेंड करायचा. आता बेंड केल्यावर तुम्हाला इथे वरती असा मस्क्युलर पार्ट, असा वरती एक पार्ट आलेला दिसेल. ओके. वरती एक पार्ट फुगलेला दिसेल ना सगळ्यांना.
तर तिथे तुम्हाला काय करायचंय, दुसऱ्या हाताच्या फिंगर्सने काय करायचंय, टच करून बघायचं. ओके, तर तुम्हाला काय जाणवतं ते तुम्हाला विचारलंय. डिड यू फील द हार्डनेस इन द अप्पर आर्म? तुम्हाला जरा हार्ड वाटलं का वरती? जो पार्ट होता अप्पर आर्मचा तो जरा तुम्हाला कडक वाटला का? दिस फ्लेशी पार्ट कन्सिस्ट ऑफ मसल. मग तो जो पार्ट आहे त्याच्यातच काय आहे, तो जो पार्ट आहे त्यालाच काय बोलतात, मसल्स बोलतात. ओके, त्याच्यामध्ये काय आहेत, मसल्स आहेत. ओके, मसल्स कॉन्ट्रॅक्ट अँड रिलॅक्स ॲज अ डिफरंट पार्ट ऑफ अवर बॉडी मूव. तर जसं आपले बॉडी पार्ट्स मूव करतात, ओके, तसेच आपले जे मसल्स आहेत ते काय करतात, कॉन्ट्रॅक्ट करतात आणि रिलॅक्स करतात. तर कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय, स्मॉलर साईज, म्हणजे त्याची साईज स्मॉल होते, आणि रिलॅक्स म्हणजे काय, त्याची नॉर्मल साईज होते. ओके, त्याला मराठीत बोलतात अंकुशन आणि अ, त्याला प्रसरण असं बोलतात. रिलॅक्स, कॉन्ट्रॅक्ट आणि रिलॅक्स. ओके, मसल्स गिव्ह आवर बॉडी अ स्पेसिफिक शेप अँड पोश्चर. आपल्या ज्या बॉडीला शेप द्यायचं काम कोण करतं, मसल्स करतं. ओके, मसलमुळेच आपल्या बॉडीला शेप वगैरे येतो. ओके, मसल्स आर बंडल ऑफ फायबर्स दॅट कॅन कॉन्ट्रॅक्ट अँड रिलॅक्स ॲज रिक्वायर्ड. आता मसल्स काय आहेत, हे फायबर्स आहेत. ओके, आणि ते काय करतात, कॉन्ट्रॅक्ट आणि रिलॅक्स करू शकतात. त्यांना जेव्हा पाहिजे ते तेव्हा कॉन्ट्रॅक्ट आणि रिलॅक्स होतात. ओके, जसं आता तुम्ही बघितलं, जे तुम्ही एल्बो मधून बेंड केलं तुमचा आर्म, तेव्हा काय झालं, तुम्ही काय केलं, एकदम त्याला त्याची साईज मोठी केली ना तुम्ही, त्याला काय केलं, कॉन्ट्रॅक्ट केलं. ओके, कळालं सगळ्यांना हा पार्ट, फर्स्ट वाला, ट्राय दिस. ओके, नेक्स्ट काय दिलंय बघा, कॅन यू टेल, बघा, व्हॉट इज द म्युच्युअल रिलेशनशिप बिटवीन मसल्स अँड बोन. आता आपल्याला विचारलंय जे मसल आणि बोन आहे त्यांच्यातलं रिलेशनशिप काय आहे, ते आपल्याला बघायचं. ओके, मसल्स आर प्राइमली अटॅच टू बोन बाय मीन्स ऑफ टेंडॉन्स. आता हे जे आपले मसल्स आहेत ते बोन्सला कसे अटॅच आहेत, टेंडॉननी. ओके, एक टेंडॉन म्हणून पार्ट असतो, त्याच्यानी मसल्स आणि बोन अटॅच असतात. ओके, मसल आणि बोन कशाने अटॅच असतात, टेंडॉनने. ओके, वेन मसल कॉन्ट्रॅक्ट देर इज अ movement at the joint and the bones move either nearer or away from each other. ओके, जेव्हा मसल्स काय होतात, कॉन्ट्रॅक्ट होतात. ओके, कॉन्ट्रॅक्ट म्हणजे ते स्मॉल साईज मध्ये होतात, तर ते काय होतं, जे जॉईंट मधलं मुवमेंट आहे ते काय होतं, बघा इथे दाखवलेलं आहे, नो मुवमेंट. रिलॅक्स केल्यावर बघा मुवमेंट झाली आहे का, नाही झाली. आणि जेव्हा कॉन्ट्रॅक्ट झालंय, बघा मुवमेंट झाले ना, ते काय तर जवळ आले, दोन जॉईंट जॉईंट आणि जो बोन आहे तो जवळ आलाय. ओके, साईडला दिसतंय ना तुम्हाला, कॉन्ट्रॅक्शन ऑफ मसल्स, बघा इथे मुवमेंट काय झाले, झाल्यावर काय आले, ते जवळ आलेत. ओके, जे जॉईंट, आणि रिलॅक्सेशन मध्ये नो मुवमेंट, म्हणजे ते जॉईंट जवळ नाही आलेत, ते एकमेकांपासून लांब आहेत. ओके, the action of muscle is necessary for all kinds of movement, from the small movement of eyelids to those that demand great strength, as when chopping wood with an axe. बघा, आता जे आपले मसलचे जे ऍक्शन आहे, ओके, मसलच्या ज्या क्रिया आहेत त्या कशा होतात, त्या खूप नेसेसरी आहेत, त्या खूप गरजेच्या आहेत. आपले जे मसलचे जे मुवमेंट होते ती खूप महत्वाची आहे. तर ती मुवमेंट बघा, तुम्ही जे आयलिड्स, तुमचे जे डोळ्याच्या पापण्या आहेत त्या हलवतायत, ती सुद्धा, तिथे सुद्धा मसल आहे. जे पापणी आहे ना डोळ्याची, आयलिड्स, ती सुद्धा मसल आहे, तर ती सुद्धा एक मसलची मुवमेंट झाली. ओके, तिथून घेऊन जर तुम्ही लाकूड तोडताय, कुऱ्हाडीने लाकूड फोडताय, ते सुद्धा तुमच्या मसलचं काय होतंय, मुवमेंट होते. ओके, चॉपिंग वूड विथ अन एक्स, तिथे सुद्धा तुमच्या मसलची काय होते, मुवमेंट होते. ओके, वी यूज मसल फॉर व्हेरियस मुवमेंट लाईक अ टॉकिंग, लाफिंग, वॉकिंग, जम्पिंग, थ्रोईंग. बघा, तर तुमचे जे मसल्स आहेत कुठे कुठे यूज होतात, मसलची मुवमेंट कुठे कधी कधी होते, जेव्हा तुम्ही वॉक करताय, चालताय, उड्या मारताय, हसताय, आता तुम्ही बोलताय, तुम्ही एखादी वस्तू फेकताय, तेव्हा सुद्धा तुमच्या मसल्सची काय होते, मुवमेंट होते. कळालं सगळ्यांना, इथे काय सांगितलं होतं, मसल्स काय होतात, जे मसल्स आहेत ते बोन्सला अटॅच असतात, कशाने अटॅच असतात, टेंडॉन्सने. ओके, टेंडॉन्स एक पार्ट असतो, त्याच्याने ते
एकदम घट्ट अटॅच झालेले असतात. ओके. आणि जेव्हा मसल्स कॉन्ट्रॅक्ट होतात, तर ते जे जॉईंट आहे ते काय होतात, जवळ येतात. ओके. ते जॉईंट जवळ येतात. आणि जेव्हा रिलॅक्स असतं तेव्हा ते एकमेकांपासून लांब जातात. ओके. आणि त्यांनी काय सांगितलंय, जे मसलची मुवमेंट होणं खूप नेसेसरी आहे, खूप गरजेचं आहे. तुमच्या डोळ्याच्या पापण्या हलवणं हे सुद्धा मसलची एक मुवमेंट आहे. तसेच तुम्ही लाकूड लाकूड फोडणे, कुऱ्हाडीने लाकूड फोडणे हे सुद्धा काय आहे, तुमच्या मसलचे एक मुवमेंट आहे. ओके. आणि आपण मसलची मुवमेंट कधी कधी होते, अजून काय सांगितलं त्यांनी एक्झाम्पल, टॉकिंग, देन वॉकिंग, जम्पिंग, थ्रोईंग, हे इथे सुद्धा तुमच्या मसलचं काय होतंय, मुवमेंट होते. कळालं सगळ्यांना? येस, ब्लिंकिंग मीन्स तुमचे जे आयलिड्स आहेत ते तुम्ही काय करताय, ब्लिंक करतायत ना, वर खाली करतायत. मग तेव्हा सुद्धा तुमच्या मसलची मुवमेंटच होते. ब्लिंकिंग म्हणजे तुमचे आयलिड्सच तुम्ही हे करतायत ना, द मुवमेंट्स ऑफ आयलिड्स मीन्स ब्लिंकिंग. ओके. तर तिथे सुद्धा मसल्स आहेत, तुमच्या पूर्ण फेस मध्ये सगळे मसल्स आहेत. ओके. चीक्स, नोज, सगळे ते मसल्सचेच पार्ट आहेत. ओके. काय समजलं नाहीये? विच पार्ट? कुठला पार्ट समजला नाहीये, चॅटबॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके. तर इथे काय सांगितलंय, जो मसल्स आहे तो आपल्या बोनला कशाने अटॅच आहे. ओके. मसल आणि बोन आपल्या एकमेकांना अटॅच आहे, तर पण ते कसे अटॅच आहेत, टेंडॉननी. ओके. टेंडॉन नावाचा एक पार्ट आहे, त्याच्याने आपले जे बोन्स आहेत ते मसलला अटॅच आहे. ओके. मग त्यांनी काय सांगितलं, जेव्हा मसल कॉन्ट्रॅक्ट होतात, ओके, कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय, ते साईज मध्ये स्मॉल होतात, तर तेव्हा जे बोन्स आहेत आपले ते काय होतात, एकमेकांजवळ येतात. ओके. जे असे बोन्स आता बघा इथे साईडलाच दिले, तुम्ही एक्सरसाइज वगैरे करता. ओके. हे डंबल्स वगैरे उचलतात तेव्हा काय होतं, तुमचे जे मसल्स आहेत ते कॉन्ट्रॅक्ट होतात. मग कॉन्ट्रॅक्ट झाले की तुमचे जो बोन आहे ते एकमेकांच्या जवळ येतात. आणि रिलॅक्सेशन म्हणजे काय, तुम्ही हात नॉर्मल असा सोडलाय. ओके. म्हणजे तिथे नो मुवमेंट, तर रिलॅक्सेशनला काय होतं, ते बोन्स काय होतात, एकमेकांपासून लांब जातात. ओके. त्याच्यानंतर काय सांगितलं त्यांनी, की मसलची जी मुवमेंट आहे ती खूप होणं खूप गरजेचं आहे. ओके. तर ती मुवमेंट कशी असते, मसलची मुवमेंट, तुमचे जे आयलिड्स आहेत, ओके, ते पापणी हलवणे म्हणजे ब्लिंकिंग. ओके. मुवमेंट ऑफ आयलिड्स म्हणजेच काय, ब्लिंकिंग करणे. तुम्ही जे ब्लिंकिंग डोळ्याच्या पापण्या हलवता, ती सुद्धा एक मसलची काय मुवमेंट आहे. ओके. त्याच्यात सुद्धा मसलची मुवमेंट होते. तसंच तुम्ही लाकूड फोडणं, हाताने जे कुऱ्हाड हातात घेऊन लाकूड फोडता, तिथे सुद्धा तुमच्या हाताचे जे मसल्स आहेत त्याची काय होते, मुवमेंट होते. ओके. तर हे सगळे मसल्सची मुवमेंट कुठे कधी कधी होते, जेव्हा तुम्ही बोलताय, तुम्ही जेव्हा हसताय, वॉकिंग, जम्पिंग, थ्रोईंग, इथे सगळीकडे तुमच्या मसल्सची काय होते, मुवमेंट होते. कळालं आता? आता कळालं ज्यांना डाऊट होता? सगळ्यांना कळालं का? चॅटबॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके. टेंडॉन म्हणजे एक असा फ्लेक्झिबल पार्ट असतो ज्याला बोन हे असतं कनेक्टेड. ओके. तो बोन नाहीये, तो एक फ्लेक्झिबल पार्ट असतो ज्याच्याने बेंट वगैरे होऊ शकतो तुमचा बोन. ओके. त्याला टेंडॉन बोलतात. नॉर्मली आपण त्याला बॉडी पार्ट नाही बोलू शकत, तो आपल्याला तो जॉईन करण्यासाठी त्यांनी यूज केलेला आहे. ओके. तर त्याला नॉर्मली आपण बॉडी पार्ट तर नाही बोलू शकत. ओके. कोणाला काही डाऊट आहे अजून? नेक्स्ट पार्ट करूया स्टार्ट. ओके.
आता आपल्याला क्वेश्चन विचारलाय विच पार्ट्स ऑफ अवर बॉडी मेड अप ऑफ ओनली मसल्स. आता आपल्या बॉडीचे असे कुठले पार्ट्स आहेत ते फक्त मसल्सनीच बनलेले आहेत. ओके, तर त्याचं सगळं आन्सर आपल्याला नेक्स्ट पार्ट मध्ये मिळेल. चला आपण बघूया. आता इथे आपल्याला काही इन्फॉर्मेशन दिले ते आपण बघूया. डू यू नो, तुम्हाला माहित आहे का, त्यांनी बघा काय इन्फॉर्मेशन दिले. देअर आर मोर दॅन 600 मसल्स इन ह्युमन बॉडी. बघा आपल्या बॉडीमध्ये किती मसल्स आहेत, मोर दॅन 600. more than 600 muscles in our in human body, and muscle contribute almost 40% of the weight of the healthy adult man ह्युमन बॉडी. आता जे आपलं बॉडीचं वेट असतं त्याच्यामध्ये 40% वेट तर फक्त मसल्सचं असतं. ओके, म्हणून ते आपल्या जे बॉडी चबी चबी असतं ना त्यांचं वेट का जास्त असतं, कारण त्यांच्या बॉडीमध्ये जे मसल्स आहेत ते जास्त असतात. ओके, त्याच्यामुळे त्यांचं वेट जास्त असतं. देर आर अबाउट 30 मसल्स इन ह्युमन फेस. फक्त ह्युमन फेस मध्येच बघा किती मसल्स आहेत. आपल्या एका फक्त फेस मध्ये 30 मसल्स आहेत. इन अवर आईज, माउथ, नोज अँड आर एन सर्कल बाय द ऑल मसल्स. आपलं हे सगळं माउथ, आईज, नोज वगैरे सगळं मसल्सनीच बनलेलं आहे, छोट्या छोट्या मसलने बनलेलं आहे. द एक्सप्रेशन लाईक हॅपीनेस, सॅडनेस, फिअर आर एक्सप्रेस बाय द मुवमेंट्स ऑफ दिस मसल्स ऑफ द फेस. मग आपले एक्सप्रेशन निघतायत. ओके, जेव्हा तुम्ही सॅड असतात, हॅप्पी होता, ते तुम्ही हॅप्पी झाल्यावर तुम्ही स्माइल करता ना, सॅड झाल्यावर तुमचा फेस कसा होतो, फिअर, घाबरला की तुमचा फेस कसा होतो, हे सगळे एक्सप्रेशन कशामुळे येतात आपले, हे जे मसल्स आहेत मसलच्या मुवमेंटमुळेच आपले हे एक्सप्रेशन फेसवर दिसतात. ओके, कळालं सगळ्यांना इन्फॉर्मेशन, तुम्हाला युजफुल आहे. आपल्या बॉडीमध्ये तुम्हाला विचारतील आपल्या बॉडीमध्ये किती मसल्स आहेत, तर मोर दॅन 600 मसल्स इन ह्युमन बॉडी अँड ओनली फेस मध्येच अँड ओनली फेस मध्येच 30 मसल्स आहेत. मग त्याच्यामध्ये सगळं आईज वगैरे सगळं आलं, चीक सुद्धा आलं. चीक सुद्धा आपलं चबी चबी आहे ना, म्हणजे तिथे मसलच आहे. आणि ते त्या चिक्स मुळेच आपल्याला एक्सप्रेशन, तुम्ही हॅप्पी होता तर तुमचं चिक्स बघा जरा वरती येतात ना. तुम्ही जेव्हा स्माइल करता तेव्हा तुमचे चिक्स काय होतात, थोडे वरती येतात ना. मग तिथे सुद्धा काय होते, मसलची मुवमेंट होते. ओके, कळालं सगळ्यांना. तर हे सगळे एक्सप्रेशन तुम्ही आज देता, सॅड, हॅप्पी वगैरे, ते सगळे त्या मसलची मुवमेंटच असते एक प्रकारे. ओके, नेक्स्ट बघा. आर द मसल ऑफ द डिफरंट ऑर्गन्स आर द मसल ऑफ द डिफरंट ऑर्गन इन अवर बॉडी आयडेंटिकल. आता आपल्या वेगवेगळ्या ऑर्गन मध्ये जे मसल्स असतात ते सेम असतात का. जे आपले बॉडी पार्ट्स आहेत, वेगळे वेगळे ऑर्गन्स आहेत ना आपल्या बॉडी पार्ट्स मध्ये, त्या सगळ्यांमध्ये मसल्स सेम असतात का असं त्यांनी विचारले. ओके, क्वेश्चन. तर बघा, देअर आर, बघा, टू टाइप्सचे मसल्स आहेत बघा, वॉलेंटरी मसल्स आणि इनवॉलेंटरी मसल्स. ओके, आता वॉलेंटरी मसल्स म्हणजे काय आणि इनवॉलेंटरी मसल्स काय ते आपण बघूया. ओके, तर वर्किंग विथ अवर हँड, वॉकिंग, इटिंग एक्सेट्रा आर द फंक्शन दॅट डिपेंड अपॉन अवर विल. ओके, द मसल्स यूज इन दिस ऍक्शन्स आर कॉल्ड वॉलेंटरी मसल्स. बघा, आता जे आपण काम करतो जसं खाणे, पिणे, लिहिणे, ओके, ते आपल्यावर डिपेंड असतं ना. तुमच्या हाताची मुवमेंट, पायाची मुवमेंट, हे सगळं तुमच्यावर डिपेंड असतं ना. तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही हात हलवणार, तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही चालता. ओके, मग असे मुवमेंट्स ज्याच्यामध्ये तुमच्यावर डिपेंड येते, तुम्ही जेव्हा बोलणार तेव्हाच, तुम्ही जेव्हा करणार तेव्हाच ते मुवमेंट होणार. तर त्या मुवमेंटमध्ये जे मसल्स यूज होतात त्यांना काय बोलतात, वॉलेंटरी मसल्स. ओके, तर फॉर एक्झाम्पल मसल्स इन आवर आर्म्स अँड आवर लेग्स. आपल्या हातामध्ये आणि पायामध्ये जे मसल्स आहेत ते आपण आपल्या मर्जीने काय करतो, मूव करतो. ओके, त्याचं जे फंक्शन आहे हाताचं आणि पायाचं ते आपल्या मर्जीने करतो ना, म्हणून त्याच्यामध्ये जे मसल्स आहेत ते वॉलेंटरी मसल्स आहेत. ओके, आता इनवॉलेंटरी त्याच्या अपोजिट, ज्याच्यामध्ये आपल्या मनाने होत नाही, जे प्रोसेस, जे फंक्शन आपल्या मनाने होत नाही, जसं जस्ट लाईक ब्रीदिंग, ब्लड सर्क्युलेशन, डायजेशन, हे सगळे कसे आहेत, व्हायटल फंक्शन, म्हणजे ते आपल्या मनाने होत नाही. ओके, ते नॅचरली होतात. तुम्ही असं कधी बोलता का, तर तुम्ही जेवले आणि तुम्ही असं बोलू शकता की आज नाही, आम्हाला डायजेशन आज करायचंच नाही, असं होऊ शकतं का, नाही होऊ शकत. डायजेशन करणं हे मेनच आहे. तुम्ही जेवल्यानंतर तुमचं जे लिव्हर आहे, तुमचं सगळं जे डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे ते डायजेशन करणारच. मग हे सगळे जे डायजेशन मध्ये, ब्रिदिंग मध्ये, ब्लड सर्क्युलेशन मध्ये जे मसल्स यूज होतात त्यांना काय बोलतात, इनव्हॉलेंटरी फंक्शन्स
सॉरी इनव्हॉलेंटरी मसल्स. ओके, ते डू नॉट डिपेंड अपॉन अवर विल, ते आपल्यावर अवलंबून नसतात, आपल्या इच्छेनुसार ते होत नाही फंक्शन. ओके, द फंक्शन ऑफ ऑर्गन्स लाईक अ स्टमक, इंटेस्टाईन, हार्ट आर कॅरीड आउट इन देअर ओन फिक्स मॅनर बाय इनव्हॉलेंटरी मसल. आता हार्ट तुमचा, हार्ट काय काम करतो तुमचा? ऑक्सिजन सगळ्यांना काय करतो? द्यायचं काम करतो माहितीये, आणि ब्लड सर्क्युलेशनचं काम करतो. तर हार्ट काय तुम्हाला विचारून करतो का हे काम? नाही करत, ते स्वतःच्या मनाने करतात. तसंच नोज सुद्धा, नोज जो आपला आहे तो रेस्पिरेशन करतो. ओके, श्वास घ्यायचं काम करतो. ते तुम्हाला विचारून करतो का? ब्रिदिंग करतो ना तो, तर तुम्हाला विचारून करतो का? नाही करत. मग हे सगळे जे फंक्शन आहे ते स्वतःच्या आपल्या मनाने होत नाही. ओके, तर त्याच्यामध्ये जे मसल्स यूज केलेले आहेत त्यांना काय बोलतात? इनव्हॉलेंटरी मसल. कळालं सगळ्यांना? सगळ्यांना कळालं का? ओके, तर which organ in our body have a voluntary muscles and which one have a voluntary involuntary muscle? Find out and make a list of each type. तर तुम्हाला सांगितलंय ही ऍक्टिव्हिटी की तुम्हाला शोधायचंय कुठले मसल्स व्हॉलेंटरी मसल्स आहेत आपल्या बॉडीमध्ये आणि कुठले इनव्हॉलेंटरी मसल्स आहेत, आणि त्याची लिस्ट करायला सांगितले. ओके, चला आता नेक्स्ट आपण बघूया टाइप्स ऑफ मसल्स. आता टाइप्स ऑफ मसल मध्ये काय दिलंय बघूया आपण. स्केलेटल मसल, हार्ट अँड कार्डियक मसल अँड स्मूथ मसल, हे तीन टाइप्स आहेत, ते आपण बघूया. ओके, आता फर्स्ट बघा स्केलेटल मसल. ओके, द टू एंड्स ऑफ each of these muscle are attached to different bones. आता हे स्केलेटल मसल्स म्हणजे काय? ज्या मसलचे दोन टोकं वेगवेगळ्या हाडांना जोडलेली असतात त्यांना काय बोलतात? स्केलेटल मसल. ओके, आता एक जे मसल आहे, ओके, एक मसल आहे आणि त्याचे जे टोक आहेत ते दोन वेगवेगळ्या बोनला जॉईन झालेले आहेत, तर त्याला काय बोलणार आपण? स्केलेटल मसल. ओके, द एक्झाम्पल ऑफ सच मसल्स आर मसल्स ऑफ आर्म्स अँड लेग. तर जे तुमच्या हातामध्ये आणि पायामध्ये जे मसल्स आहेत ते काय बोनला काय झालेले आहेत? अटॅच झालेले आहेत ना, त्याच्यामुळे त्यांना काय बोलतात? स्केलेटल मसल. ओके, देअर मुवमेंट्स आर व्हॉलेंटरी. आताच आपण बघितलंय जे हाताचे आणि पायाचे मुवमेंट्स असतात ते आपल्या मर्जीने होतात, म्हणून आपण त्याला काय बोलतात? व्हॉलेंटरी मसल्स. ओके, दे आर ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर होल्डिंग द बोन्स ऑफ द स्केलेटन टुगेदर अँड गिव्हिंग द शेप ऑफ अवर बॉडी. ओके, अजून ते काय काम करतात? आपल्या बॉडीचा जो स्केलेटन आहे त्याला काय करतात? एकत्र ठेवण्याचं, होल्ड करून ठेवण्याचं काम करतात आणि आपल्या बॉडीला शेप द्यायचं काम करतात. ओके, तर स्केलेटल मसल्सचं कळालं का सगळ्यांना? जे मसल्स ज्या मसल्सला दोन बोनचे टोक जोडलेले असतात, ज्या मसलच्या टोकांना दोन वेगळे वेगळे हाडं जोडलेले असतात त्याला काय बोलतात? स्केलेटल मसल म्हणतात. फॉर एक्झाम्पल तुमचे हातामधले मसल्स आणि पायामधले मसल्स, आणि हे कसे असतात? व्हॉलेंटरी मसल्स असतात. आणि ते कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे? आपले जे पूर्ण बॉडीमध्ये जे हे आहेत, स्केलेटन आहे आपल्या बॉडीचं पूर्ण स्केलेटन, त्याला होल्ड करून ठेवलंय त्यांनी. जर होल्ड नसतं केलं तर आपले जे हाड आहेत कुठे पण असे वाकडे तिकडे कुठेही ते झाले असते. ओके, बरोबर प्रॉपर स्ट्रक्चर मध्ये नसते राहिले, त्याच्यामुळे आपल्या बॉडीला प्रॉपर शेप सुद्धा नसता मिळाला. ओके, तर हे मसल्स आपल्या बॉडीला प्रॉपर शेप देण्यासाठी युजफुल आहेत. कळालं सगळ्यांना? स्केलेटल मसल्स, स्केलेटल मसल कळालं का सगळ्यांना चॅट बॉक्स मध्ये? ओके, चला नेक्स्ट पार्ट बघूया आपण. नेक्स्ट टाइप काय? हार्ट मसल्स काय असणार? इनव्हॉलेंटरी असणार. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे हार्टचे फंक्शन आपण नाही करत, ते स्वतः म्हणजे नॅचरली होतात. दिस मसल्स ब्रिंग अबाउट द कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन बीटिंग ऑफ द हार्ट. आता हे मसल्स काय करतात? हे मसल्स जे आपल्या हार्टचं बीटिंग होतं होतं ना, बीटिंग तुमच्या हार्टचं, जे तुमचं हृदय, तुमचा हार्ट धगधग धगधग असं बीट्स करतं, तर तिथे ते काय असतं? ते मसल्स असतात. ओके, ते काय करतात? हे बीटिंग, जे धगधग धगधग करायचं काम कोण करतात? हे मसल्स करतात, हार्टवाले मसल्स. ओके, अँड देअर मुवमेंट इज अ व्हॉलेंटरी, सॉरी इनव्हॉलेंटरी. त्यांचे मुवमेंट कसे असतात? इनव्हॉलेंटरी असतात. अँड कार्डियक मसल्स कॉज अवर हार्ट टू रिलॅक्स अँड कॉन्ट्रॅक्ट कंटिन्युअसली
ॲट द रेट ऑफ अबाउट 70 टाइम्स पर मिनिट. बघा, आपला जो हार्ट आहे, जो बीट करतो, ओके, बीट करतो म्हणजे तो कॉन्ट्रॅक्ट होतो आणि रिलॅक्स होतो. ओके, पंप करतो ना, तो बीटिंग करतो. तो तो बघा जवळपास किती वेळा करतो, 70 टाइम्स करतो. बघा, एका मिनिटाला तो 70 टाइम्स बीट करतो. कळालंय का सगळ्यांना? तर हे जे मसल्स आहेत, हार्टवाले मसल्स, ते काय करतात, आपल्या हार्टचं बीटिंग जे होतं त्याच्यासाठी हेल्प करतात. ओके, कळालं सगळ्यांना? नेक्स्ट, स्मूथ मसल्स. आता स्मूथ मसल मध्ये काय सांगितलंय? द मसल्स आर प्रेझेंट इन इंटरनल ऑर्गन अदर दॅन द हार्ट. ओके, तर हार्टला सोडून दुसरे जे इंटरनल ऑर्गन आहे ज्याच्यामध्ये जे हे मसल्स असतात त्याला काय बोलतात? स्मूथ मसल बोलतात. ओके, फॉर एक्झाम्पल सांगितलं तुम्हाला, मसल्स ऑफ स्टमक, तुमच्या पोटामधले मसल्स, इंटेस्टाईन मधले मसल, ब्लड वेसल मधले मसल्स आणि युटेरस मधले मसल्स जे काय आहेत ते सगळे काय स्मूथ मसल्स आहेत. ओके, देअर मुवमेंट्स आर इनव्हॉलेंटरी. त्यांचे सुद्धा मुवमेंट्स काय असणार? इनव्हॉलेंटरी असणार, कारण स्टमकचं जे डायजेशनचं काम आहे ते काय आपण नाही करत. ओके, ते नैसर्गिक नॅचरल आहे. ओके, ते आपण बोललो तेव्हा नाही होत. ओके, ब्लड वेसलचं जे काम आहे म्हणजे ब्लड सगळ्यांना सर्क्युलेट करायचं ते सुद्धा आपल्या मर्जीने होत नाही. म्हणून हे सगळे जे मसल्स आहेत ते इनव्हॉलेंटरी मसल्स आहेत. स्मूथ मसल्स आर इनव्हॉलेंटरी मसल्स अँड स्लो. ओके, स्लो असतात थोडे. व्हेरियस वायटल फंक्शन्स ऑफ अवर बॉडी ऑफ विच आर रिमेन क्वाईट अनअवेअर आर कॅरीड आउट बाय दिस स्पेशल मसल्स. ओके, तर आपल्या जे वेगवेगळे मसल्स आहेत ते सगळे आपल्या बॉडीमध्ये असे अजून काही मसल्स त्यांचे जे फंक्शन होत असतात पण आपल्याला कळत सुद्धा नाही. ओके, असे काही स्पेशल मसल्स आहेत आपल्या बॉडीमध्ये, ते फंक्शन होत आहेत इंटरनली, आतमध्ये त्यांचं फंक्शन होतंय पण आपल्याला कळत सुद्धा नाही ते त्यांचं फंक्शन होतंय. ओके, असे काही स्मूथ मसल्स आहेत. कळालं सगळ्यांना? टाइप्स ऑफ मसल, देर आर 3 टाइप्स ऑफ मसल्स: स्केलेटल मसल्स, हार्ट मसल्स अँड स्मूथ मसल्स. कळालं सगळ्यांना? चला नेक्स्ट पार्ट बघूया. कॅन यू टेल हाऊ डू मसल्स परफॉर्म देअर फंक्शन? तुम्ही सांगू शकता का हे मसल्स त्यांचे फंक्शन कसे करतात? बघा, आता इथे तुम्हाला एक याचा आन्सर सुद्धा तुम्हाला खाली मिळेलच. बघा, इथे एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. फर्स्ट काय सांगितलं त्यांनी? होल्ड युअर आर्म स्ट्रेट ऍट द एल्बो 180 डिग्री विदाउट क्लोजिंग युअर फिस्ट. तर तुमचे जे हात आहे ते एकदम सरळ ठेवा. 180 डिग्री म्हणजे कसं येणार? एकदम सरळ स्ट्रेट ठेवायचं. ओके, तुमच्या एल्बो मधून एकदम स्ट्रेट ठेवायचं, थोडंही बेंड नाही करायचं. ओके, देन बेंड द आर्म ऍट द एल्बो थ्रू 90 डिग्री. आता 90 डिग्रीनी काय करा? बेंड करा. ओके, त्याला थोडंसं आर्म एल्बो मधून थोडंसं 90 डिग्रीला करा. टच द शोल्डर विथ द फिंगर्स ऑन द सेम साइड. तुम्हाला काय करायला सांगितलंय? हाताची बोटं आहे ती खांद्याला टेकवायला सांगितलंय. ओके, बघा, मसल ऑफ विच पार्ट ऑफ युअर आर्म कॉन्ट्रॅक्टेड अँड रिलॅक्स ड्युरिंग द अबाव 3 ऍक्शन. तर तुमच्या हाताचं जो कुठला पार्ट आहे तो कॉन्ट्रॅक्ट आणि रिलॅक्स झाला, वरचे कुठल्या ऍक्शन करताना तुमच्या हाताचा जो पार्ट आहे तो कॉन्ट्रॅक्ट आणि रिलॅक्स झाला हे तुम्हाला विचारलंय. ओके, द मसल इन अवर बॉडी ऑलवेज वर्क इन अ ग्रुप. वेन सम मसल्स कॉन्ट्रॅक्ट अदर मसल्स ऑफ द सेम ग्रुप रिलॅक्स. ओके, दिस इज हाऊ मसल्स हेल्प इन अ प्रॉपर परफॉर्मन्स ऑफ द व्हेरियस फंक्शन ऑफ अवर बॉडी. बघा, तर त्यांनी विचारलं होतं ना तुम्हाला की आता तुम्हाला सांगितलेलं की हात स्ट्रेट करा, देन 90 डिग्री करा, देन तुमच्या खांद्याला लावा. तर यावेळेस तुमच्या 3 ऍक्शन मध्ये तुमचा जो मसल्स आहे, तुमच्या तुमच्या हाताचे जे मसल्स आहेत ते कधी कॉन्ट्रॅक्ट आणि कधी रिलॅक्स झाले हे तुम्हाला विचारलंय. तर हे तुम्हाला कळालं नसेल. पण का कळालं नसेल? कारण जेव्हा तुमची बॉडी वर्क, तुमच्या बॉडीमध्ये मसल्स वर्क करतात त्याचा मसलचा एक पार्ट काय होतो? कधी कॉन्ट्रॅक्ट होतो तर दुसरा पार्ट काय होतो? तेव्हाच रिलॅक्स होत असतो. ओके, तर दिस इज हाऊ द मसल हेल्प द प्रॉपर परफॉर्मन्स ऑफ ए व्हेरियस फंक्शन्स ऑफ अवर बॉडी. तर अशा रीतीने वेगवेगळे कार्य करण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या बॉडीचं जे फंक्शन आहे चालू राहण्यासाठी आपल्याला मसल्स काय करतात? हेल्प करतात. ओके, द मसल्स ऑन द फ्रंट साइड ऑफ द बोन
इन अवर अप्पर आर्म इज कॉल्ड बायसेप. बायसेप कशाला बोलतात? आपल्या हाताच्या वरच्या साईडला, आर्मच्या वरच्या साईडला जे दिसतंय तुम्हाला वरती खांद्याला, त्याला काय बोलतात? बायसेप. आणि त्याचा जो पाठचा भाग आहे, मसल्स ऍट द बॅक, पाठच्या पार्टला काय बोलतात? ट्रायसेप. बघा सगळ्यांनी लक्षात ठेवा, जो पुढच्या खांद्याचा वरचा जो आहे पार्ट त्याला बोलतात बायसेप, आणि पाठच्या पार्टला बोलतात ट्रायसेप. ओके, कळालं सगळ्यांना? सगळ्यांना कळालं का? पिक्चर मध्ये सुद्धा दिलेलं आहे त्यांनी बायसेप्स कुठे, बघा इथे दिलेलं आहे पिक्चर मध्ये. इथे बघा, हा इथे सांगितलं त्यांनी, हा बायसेप आहे आणि याचा जो पाठचा पार्ट असेल तो काय असेल? ट्रायसेप्स असेल. ओके, नेक्स्ट काय दिले? व्हॉट वुल हॅपन इफ द कार्डियक मसल डू नॉट मूव्ह. ओके, तर तुम्हाला विचारलंय, जर तुमचे जे कार्डियक मसल्स आहेत ते मूव्ह नाही केले तर काय होईल? द फूड एंटर्स इन द स्टमक अँड द स्टमक मसल डू नॉट मूव्ह. बघा, जे मसल्स आहे तुमचे कार्डियक, म्हणजे तुमचे हार्टचे मसल्स आहे आणि जे स्टमकचे मसल आहे, त्यांनी जर मुवमेंटच नाही केली तर काय होणार? तुम्हाला ब्रिदिंग होईल का? तुमचं ब्लड सर्क्युलेशन होईल का? जर हार्टचे जे मसल्स आहे ते मूव्ह नाही केले, हार्टची बिटिंगच नाही होणार. ओके, आणि जर हार्टची बिटिंगच नाही झाली तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, हार्ट जर बिटिंगच नाही केलं तर आपण जिवंत राहू का? नाही राहणार. तसंच स्टमक मध्ये जर फूड एंटर केलं आणि स्टमकचे जे हे आहेत मसल्स, त्यांनी मुवमेंटच नाही केली काही, मग काय होणार? डायजेशन होईल का? नाही होणार. डायजेशन होणारच नाही. ओके, कळालं सगळ्यांना? इथे बघा डिफरंट डिफरंट मसल्सचे त्यांनी सांगितलेत, डिफरंट डिफरंट मसल्स दिलेत बघा. चेस्ट मसल, देन बायसेप, फ्लेक्झर्स, क्वाड्रिसेप्स, ॲब्डोमिनल मसल्स, नंतर डेल्टॉइड, देन फ्लेक्झर्स. हे सगळे मसल्स तुम्हाला लक्षात ठेवायचे. ओके, देन लास्टला काय इथे काय दिलं बघा, ऑलवेज रिमेंबर मध्ये, मसल्स ऑफ अवर बॉडी मस्ट बी स्ट्रॉंग अँड इफिशियंट. तर काय सांगितलं तुम्हाला? तुमचे मसल्स काय करायचे आहेत? एकदम स्ट्रॉंग ठेवायचे आहेत आणि तुम्हाला ते खूप आवश्यक आहेत. ओके, अवर डाईट मस्ट इन्क्लूड प्रोटीन्स अँड कार्बोहायड्रेट्स इन सफिशियंट क्वांटिटी फॉर द प्रॉपर ग्रोथ अँड रिपेअर ऑफ मसल. तर तुमचे जे डाईट आहे, तुम्ही जे रोज जेवता, त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटीन्स असायला पाहिजे. त्याच्यामुळे तुमचे मसल्स काय होतील? थोडा स्ट्रॉंग होतील. वी मस्ट गेट रेग्युलर एक्सरसाइज. रोज एक्सरसाइज करा सांगितलं त्यांनी. इट टेक द मसल स्ट्रॉंग. त्याच्यामुळे काय होणार? तुमचे मसल्स स्ट्रॉंग होतील. वी मस्ट वी मस्ट सिट विथ द स्ट्रेट बॅक अँड नॉट विथ द बॅक hunch or bent. Otherwise, gradually changes occurs in the structure of the vertebrae. Muscles in the shoulder and back being too hurt. Disorders of the vertebral column may also arise. तर तुम्हाला काय सांगितलंय? तुम्ही नेहमी ताठ बसा, पोक काढून बसायचं नाहीये. ओके, जर पोक काढून बसलं तर तुमचे जे पाठीचं वर्टेब्रेट आहे, ओके, तुमच्या पाठीचा जो वर्टेब्रेट आहे त्याच्यामध्ये काय होणार? काही चेंजेस होतील. मग तुमचे जे मसल्स आहेत तिथले शोल्डरचे मसल्स काय होतील? ते दुखायला लागतील आणि तुम्हाला ते त्याचे काय होतील? आजार होतील. ओके, during the exercise, movements of heart muscles become more rapid. Breathing too becomes fast, ensuring a sufficient supply of oxygen and nutrition to various parts of the body. तर बघा, जेव्हा तुम्ही व्यायाम करता तेव्हा तुमची जे मसल्स आहेत त्याची मुवमेंट कशी होते? फास्ट होते ना. जेव्हा तुम्ही एक्सरसाइज करता तेव्हा तुमच्या मसलची मुवमेंट कशी होते? फास्ट होते. आणि मसलची मुवमेंट फास्ट झाल्यावर तुमचं ब्रिदिंग कसं होतं? फास्ट होतं ना. ब्रिदिंग सुद्धा काय होतं? फास्ट होतं. म्हणजे जे ऑक्सिजन आहे ते तुमच्या शरीराला भरपूर काय करतं? न्यूट्रिशन सप्लाय करतो. ओके, कळालं सगळ्यांना? आणि इथे तुम्हाला बघा लास्ट काय दिलंय? डू यू नो द स्टडी ऑफ मसल इज कॉल्ड मायोलॉजी. जो मसलचा स्टडी करतो त्याला काय बोलतात? मायोलॉजी बोलतात. कॉन्ट्रॅक्शन इज द बेसिक प्रॉपर्टी ऑफ मसल. जो कॉन्ट्रॅक्शन आहे तो मसलचा बेसिक प्रॉपर्टी आहे. द लार्जेस्ट मसल ऑफ अवर बॉडी इज इन द थाय. आपला जो थाय आहे तर तिथे आपला सगळ्यात लार्जेस्ट मसल आहे. आणि आपला जो स्मॉलेस्ट मसल आहे ते कुठे? आपल्या कानाच्या वरती, कानाचे ते बोन आहे ना अटॅच, तिथे आहे. त्याला बोलतात स्टेप्स. ओके, कळालं सगळ्यांना? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. तर इथेच जे मसल सिस्टीम आहे, मस्क्युलर सिस्टीम, ते आपली इथेच कम्प्लीट झालेली आहे. तर नेक्स्ट क्लासमध्ये आपण डायजेस्टिव्ह सिस्टीम आपण काय करूया? स्टडी करूया. ओके,
तर तुमचा आज होमवर्क आहे लास्ट जो सेल स्ट्रक्चर आणि मायक्रो ऑर्गॅनिझम ज्याचे राहिलेले क्वेश्चन आन्सर्स कम्प्लीट करायचे आहेत आणि प्लस जे मस्क्युलर सिस्टीम वरचे काही क्वेश्चन आन्सर असतील एक्सरसाइज मध्ये, या एक्सरसाइज मध्ये मस्क्युलर सिस्टीम वरचे जे क्वेश्चन असतील ते सुद्धा काय करायचे, सॉल्व्ह करायचे. ओके, कळालं सगळ्यांना? मस्क्युलर सिस्टीमचा जो पार्ट आपला झालाय आज शिकून त्याच्यावरचे क्वेश्चन आन्सर सुद्धा तुम्हाला लिहायचे आहेत. ओके, आणि नेक्स्ट क्लासमध्ये आपण डायजेस्टिव्ह सिस्टीमचं बघूया. ओके, कळालं सगळ्यांना? कोणाला काही डाऊट आहे का चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके, मग चला आपण इथेच थांबूया. आपल्या क्लासची वेळ सुद्धा झालेली आहे. तुम्ही क्लास लेफ्ट करू शकता. बाय एव्हरीवन. चला क्लास लेफ्ट करा सगळ्यांनी. चला सगळ्यांनी क्लास लेफ्ट करा पटकन. मिस चला पटकन क्लास लेफ्ट करा. क्लास लेफ्ट करा सगळ्यांनी. साकेत, साकेत क्लास लेफ्ट कर. मॅम सॉरी, ते जरा लेफ्ट नाही होत होतं माझं.